नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. नाशिकमधील गोदावरी नदीच्या किनारी बसलेल्या निसर्गसंपन्न अशा तपोवनातील झाडे तुटू नये हा संघर्ष महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यातील तारळी धरणावर स्थानिकांच्या मातीत सौर ऊर्जेचा विनाशकारी प्रकल्प लादणे सुरू आहे. मुंबईतील आरेचे जंगल आपण गमावून बसलो असून पुण्यातील वेताळ टेकडीवर सावट असून चंद्रपूरच्या जंगलावर सावट आहे. तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील निसर्गसंपन्न जैवविविधता संपन्न अशा अनेक ठिकाणावर विकासाचे सावट घोंगावते आहे. नाशिकमधील पंचवटी तपोवन येथील साधुग्राम प्रकल्पासाठी 1825 वृक्षतोड थांबवणे आवश्यक असून जर ती नाही थांबवली तर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सह्याद्री वाचवा मोहिमेचे पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला आहे. नाशिक येथील तपोवनसाठी तपोवनमधील झाडे तोडण्याकामी साधुग्रामसाठी 1825 वृक्षतोड करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा सर्व निर्णय तो चुकीचा आहे. कुंभमेळे अनेक महाराष्ट्रात आजपर्यंत झालेले होते, तेव्हा कुठे झाडे तोडलेली नव्हती. मात्र आजच साधुग्रामसाठी हा अट्टास का? आणि नाशिकमधील हे तपोवन जे आहे ते तपोवनातील 1825 झाडे तोडणे हे दुर्दैव आहे. याआधी सातारा जिल्ह्यातील तारळी धरणावर सौर ऊर्जेच्या नावाखाली अदानीचा येत आहे. त्याचबरोबर आरेचं जंगल जे आहे मुंबईतील ते आपण गमावून बसलेलं आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा असंच सावट आहे. महाराष्ट्रात या विकासाच्या नावाखाली, कुंभमेळ्याच्या नावाखाली अनेक गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. अनेक उद्योजक या ठिकाणी झाडं तोडण्यासाठी आणि पर्यावरणाच्या हानी करण्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर आज नवीन विषय समोर आलेला आहे. यासाठी अनेक पर्यावरण प्रेमींनी आंदोलन छेडलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. तपोवनमधील 1825 झाडं तोडू नयेत यासाठी. आणि आम्ही सुद्धा सातारा जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी या सर्वांना आवाहन करतो आणि महाराष्ट्रातील सर्व पर्यावरणप्रेमी आवाहन करतो की तपोवनातील ही जी झाडं आहेत ती कुंभमेळ्यासाठी तोडू नयेत यासाठी अट्टास आम्ही धरलेला आहे. आणि ही जर झाडं तोडली तर या संदर्भात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.